आपण म्हणू चारा आणायचा, टाकायचा, धारा काढायचा, निवांत बसायचं. पण तसं नाही. स्टार्टिंग आणि शेवट हेच आहे की स्वतःचं काहीतरी असावं आपलं. कारण की बाकी इतर क्षेत्रात नोकरी असो किंवा बाकी व्यवसायही असो, त्यात आता कोरोनानं आपल्याला दाखवलं जोडधंदा असावा. पण आता जोडधंद्याच्या ऐवजी ह्यो शाश्वत धंदाच कसा करता येईल ह्याच्याकडे आपला कल आहे. 10 गायीत 1,00,000 रुपये, 2 गायात 50,000 रुपये. मग माणूस बघतं, कुणाला पैशाची आशा नाही. दुधाची गाई, त्यानंतर गाभण गाई, अशी जी सायकल फिरत राहिली पाहिजे, ते नियोजन तुमच्याकडे आता दिसत नाही. त्यामागचं कारण आणि त्यासाठी असे विचार आले का डोक्यामध्ये? हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे शेतकरी लक्ष अजिबात देत नाही. आणि नंतर परत म्हणतो दूध व्यवसाय परवडत नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण वाघजाईवाडीचा एक गोठा बघितलेला, ज्यामध्ये आपण बघत होतो की जर्सी गायचा नवीन प्रवास सुरुवात केलेला त्यांनी. तर त्यांचा पूर्ण प्रवास आपण बघतोय. थोड्या दिवसांनी आपण व्हिजिट करून तिथे व्हिडिओ करतोय, जेणेकरून जे नवीन दूध व्यवसायात उतरत आहेत त्यांना कसा अनुभव आहे त्यांचा, याबद्दल संपूर्ण माहिती त्यांना मिळेल. त्या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासारखं आपल्याला मिळतं. तसेच आता आपण आलेलो आहोत HF गायींचा गोठ्यावर. त्याच पद्धतीने आपण इथे व्हिडिओ बनवणार आहोत नवीन दूध व्यवसायाचा प्रवासाबद्दल, जे की सेपरेट सिरीज असणार आहे, सेपरेट प्लेलिस्ट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2-3 महिन्यानंतर आपण पुन्हा व्हिजिट करून काय सिच्युएशन आहे गोट्याची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण आलेलो आहोत जय हनुमान डेअरी फार्म, जो की आहे चिमणगाव या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील चिमणगाव या ठिकाणी. तर त्याचे ओनर आहेत महेश चव्हाण, जे की पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. सुरुवातीला त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर पुण्यामध्ये जाऊन त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी त्याचा अभ्यास सुरू केला, त्यासाठी कोर्सेस केले आणि शेवटी ते पशुवैद्यकीय डॉक्टर पण झाले आणि त्यातूनच त्यांनी हा जो फार्म आहे तो उभा केला. आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी व्यापाराच्या सहाय्याने तसेच मोठमोठ्या किमतीच्या गायी खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण जात असतो. पण यांनी तसं काही न करता ज्या ठिकाणी त्या व्हिजिटला जायचे, म्हणजेच ते डॉक्टर आहेत ज्या ठिकाणी जे व्हिजिटला जायचे, तिथून त्यांनी गायी खरेदी केल्या. कसं त्यांचं संपूर्ण नियोजन आहे, कसं त्यांच्या गायी कशा आहेत याबद्दल संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि जय हनुमान डेअरी फार्म कसं आहे ते संपूर्ण पाहूया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या पहिल्यांदा. मी डॉक्टर महेश अण्णा चव्हाण, राहणार भंडारामाची, चिमणगाव या ठिकाणी. आपलं चिमणगाव हद्दीत हा फार्म उभा केलेला आहे. बरं. एक वर्ष होईल आता पूर्ण. बरं. आपण शेतीला एक जोडधंदा असावा किंवा शेती आपल्याला पाणी वगैरे मुबलक असल्यामुळे शेतीतून काहीतरी चांगलं एक उत्पन्न काढावं, जेणेकरून महिन्याला सगळं जे अर्थकरण आहे ते चालत राहावं यासाठी. आणि आपल्याला एक आवड आहे, आपलं स्वतःच काहीतरी असावं आपलं, त्यासाठी आपण हे फार्म सुरू केलेलं आहे, जेणेकरून आपल्याच शेतीत आपण चारा उगवून आपण महिन्याला म्हणा अर्थकारण जे आपलं गणित फिरत राहील या हिशोबाने केलेलं आहे आणि नवीन प्रवास सुरू केला. आता किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं अजून सध्या 1 वर्ष पण पूर्ण झालं नाही. आम्हाला येत्या 1 जूनला 1 वर्ष पूर्ण होईल. बरं. आता आपण आतमध्ये जाऊया. तर पहिल्यांदा मला सांगा की ही संकल्पना याच्याबद्दल काय सांगाल? ही जी तुम्ही कमान तयार केली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? तर ही कमान तयार करण्याचं कारण म्हणजे आमचे कोरोनात आजी बाबा गेले, तर त्यांच्याच आशीर्वादाने ही जे नवीन क्षेत्र आम्ही खरेदी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने आमचं सुरळीत सगळं चालू आहे. आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने भरपूर काय मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आणि ते कायम आमच्या सोबत राहावे आणि कायम आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभावा, त्यांची एक आठवण म्हणून हे आम्ही तयार केलेलं आहे आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला पुढे अजून कष्ट करायची प्रेरणा मिळते. आता किती तुम्ही हे खरेदी केले? हे टोटल 2.5 एकर हे आम्ही खरेदी केलेलं आहे आणि त्यामध्ये हे संपूर्ण नियोजन केलंय. जसं की मला माहिती आहे की तुम्ही एक पैलवान म्हणून पण ओळखले जातात, त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कधीपासून होता? बरोबर. आता बघा, जवळजवळ एक 6-7 वर्ष झालं. 6-7 वर्षापूर्वी मी पैलवानकी सुरू केलेली. बरं. तिथून पैलवानकीचा प्रवास सुरू झाला. कुस्ती मैदान व्हायची, सगळं व्हायची व्यवस्थित, सगळे चांगली मैदानी वगैरे करायचो. कोरोनाचा काळ आला, त्यानंतर मग सगळं स्टॉप झालं. तालमीला टाळायला लागलं बऱ्यापैकी काय. मग आता करायचं काय? गावात एक तालीम सुरू केली, तिथं पण सराव केला, सगळं व्यवस्थित केलं. पण एक आता
कुठं काहीतरी आपलं इन्कम सोर्स असावा, सुरू करावा काहीतरी. त्यासाठी आम्ही नंतर मग पशुवैद्यकीय क्षेत्रात शिरलो आणि तिथनं मग डोक्यात आलं की आपण एक फार्म करावा, कारण की आपल्याकडे शेती मुबलक आहे, पाणीही मुबलक झालेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे जे स्किल्स आहेत पशुवैद्यकीय जे आपण वेटनरी डॉक्टर झालोय त्याच्या स्किल्सवर अजून आपल्याला काय करता येईल किंवा इतर शेतकऱ्यांनाही काय करता येईल ह्याचं एक म्हणजे एक प्रेरणादायी उदाहरण काहीतरी उभं करायचं. त्यासाठी आता बऱ्यापैकी सोलापूर, बारामती, इंदापूर वगैरे सांगोला भागात खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हणजे दूध व्यवसाय केलेला आहे. त्या ठिकाणी व्हिजिट केल्या. असं वाटलं आपल्या भागात पण करावा, आपण पण करावा आणि मुळात म्हणजे स्वतःचं काहीतरी असावं. हेच म्हणजे त्याचं स्टार्टिंग आणि शेवट हेच आहे की स्वतःचं काहीतरी असावं आपलं. कारण की बाकी इतर क्षेत्रात नोकरी असो किंवा बाकी व्यवसायही असो, त्यात आता कोरोनानं आपल्याला दाखवलं की किती खरं आहे, किती खोटं आहे आणि किती परमनंट आहे ते. आणि शेती ही शाश्वत आहे, दूध व्यवसाय हे शाश्वत आहे, रोज लागणारी गोष्ट आहे. कमी जास्त जरी झालं, रेट कमी जास्त होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, पण हे कंटिन्यू लागणारे दूध हे पूर्ण अन्न आहे म्हणते. दूध हे पूर्ण अन्न ब्रह्म आहे. त्यासाठी मग आपल्याला असं वाटलं की आता हा व्यवसाय म्हणजे जरा शाश्वत आहे, टिकून राहणार आहे, कधी बंद न पडणार आहे. आपण जेवढी प्रगती करू, आपण जेवढं कष्ट घेऊ, आपण आपले जेवढे स्किल्स वापरूया, यात आपण जेवढं चांगलं काम करूया, जेवढं ह्यात शिक्षण आपले स्किल इम्प्रूव्ह करूया, तेवढी आपल्याला प्रगती मिळणार आहे आणि चांगला फायदासुद्धा मिळवू शकतो यात. कारण ह्याची उदाहरणं मी बघितली म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितली. मी विजिट ज्या काय ठिकाणी केली, सगळ्यांकडून माहिती घेतली आणि मग अशीच आवड लागत गेली. यूट्यूबवरनं बरीच माहिती मिळाली. मग म्हणलं आता आपण ह्यात उतरूया, कारण ह्यात जर तुम्ही 4-5 वर्ष जर चांगले स्ट्रगल केलं, बरं हे माझा काय अनुभव नाही, मी काय अजून केलेलं नाही, मला अजून वर्ष पण पूर्ण झालं नाही, पण चालले. पण ज्यांनी केले त्यांचं एक चांगले उदाहरण बघितलेलं आहे मी. एक चांगल्या म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्याला सुद्धा लाजवतील असं पेमेंट घेते ते. म्हणजे त्यानुसार आपलं काहीतरी आपलं चांगलं होईल त्या हिशोबानं. आणि शेतीचं काय खरं नाही, कधी रेट कमी होते ते मालाचं किंवा वाढते, कधी काय होते तर कधी काय होते, कधी उत्पन्न आपलं जास्त निघते तर रेट कमी येते. हे असं आम्ही शेती पण करून बघितली 4-5 वर्षे. पण असं हुकमी असं काही नाही ना. बरं ऊसाचे पैसे हे हुकमी होते, पण ते कधी वर्षानं. तसं आपल्याला महिन्याला म्हणजे अर्थकारण सुरू राहावं, चक्र फिरत राहावं, त्यासाठी हा केलेला व्यवसाय आहे. आता तुम्ही व्हिजिट केलं, त्यानंतर यूट्यूबवरचे व्हिडिओ बघितले आणि चालू केलं. मला सांग की व्हिडिओ बघून व्हिजिट करून चालू करणं आणि प्रॅक्टिकलमध्ये आपण त्यामध्ये सुरुवात करणं, काय फरक जाणवला? व्हिडिओ आणि कसं आहे, यूट्यूब माणूस ओपन करते तर त्यातनं काहीतरी जे तुम्हाला तुमच्या ब्रेनला डोपामिन रिलीज करते, ह्या ॲक्टिव्हिटीवर आपण क्लिक करतो. तर एखादी थंबनेल देतं 10 गायीत 1 लाख रुपये, 2 गायीत 50,000 रुपये, मग माणूस बघतं, कुणाला पैशाची आशा नाही, बघतं, सगळं करतं. पण ते कसा तिथपर्यंत पोचला, त्याच्या आधी किती त्यानं म्हणजे संघर्ष किती केला किंवा अडचणी, लॉस किती झाला. जर 10 लाख रुपये आज कमावतोय किंवा 2 लाख रुपये कमावतोय, तर त्याच्या मागे त्यानं 15 लाख रुपये लॉस झालेला असतोय. किंवा आजारपण म्हणा, काय म्हणा, ह्या गोष्टीतनं हळूहळू उभं राहिलेला म्हणजे इन्कम असतो. तुम्हाला 10 लाख रुपये म्हणा किंवा मोठ्या फार्मवर अगदी असतो सुद्धा, पण तेवढं सगळं उभं करायला त्यांना 10 ते 15 वर्ष गेलेली असते. संघर्ष मोठा असतो. हळूहळू व्यवसाय जमावला गेलेला असतो. मग त्यातून ते झालेलं असतं. बरं, ह्याचं नफ्या तोट्याचं गणित किंवा न्यूट्रिशन तुम्हाला माहीत नसतं. हे तुम्ही काय करणार, चारा आणायचं तोडून, कंपनी सांगते म्हणून कुठलं पण फीड घ्या, पण तुम्हाला माहिती आहे की त्यात किती युरिया आहे, काय आहे. तुम्हाला जेव्हा सायंटिफिक त्याला माहिती पाहिजे गायीची, नेमकी गाय काय आहे, त्याला काय लागते, काय नाही लागत, कशामुळं कुठली अडचण येते, गाभण राहायच्या तक्रारी किंवा दूध गाय बसते त्या डाऊनर होतं किंवा म्हणजे अशा तक्रारी ज्या आहेत त्या कशामुळे होतात, ह्याच्या महत्त्वाचं तुम्हाला अडचण शोधता आली पाहिजे. अडचणी कशामुळे येते, त्या अडचणींवर मात कशी करायची, ही स्किल जेव्हा तुमच्यात डेव्हलप होईल त्यावेळेस हा दूध व्यवसाय आहे. आणि हे लगेच 1-2 दिवसात आणि 1-2 वर्षात होणार नाही. ह्याला जमवत जायला लागतं, तेव्हा कुठं हे व्यवसाय चांगला उभा राहतो आणि चांगला इन्कम देतो. प्रत्येक चढ उतारा टिकून राहायला पाहिजे. 100%.
तुमचं मला सांगा की शिक्षण काय झालंय आणि तो प्रवास कसा झाला तुमचा? माझं शिक्षण म्हणजे तसं प्राथमिक शिक्षण चॅलेंज अकॅडमी ते झालं इंग्लिश मिडियमनं. त्यानंतर DP भोसले कॉलेजमधून BSc झाली. आणि त्यानंतर मग बायपला जाऊन मी कोर्स केला पुण्याला जाऊन. आणि नंतर मग चांगल्या चांगल्या पशुवैद्यांच्या बरोबर प्रॅक्टिस केली आणि सुरुवात केली. मग आता तुम्ही दुसरं पण काहीतरी म्हणजे तुमचं शिक्षण झाल्यानंतर दुसरं पण काहीतरी करू शकला असता, पण तोच कोर्स आपल्याला करायचा असं का ठरवलं तुम्ही? तोच कोर्स करायचं कारण म्हणजे आपल्याला ह्याच क्षेत्रात उतरायचंच होतं. का तर आपल्याला शेती आहे, पण त्याला काहीतरी जोडधंदा असावा. पण आता जोडधंद्याच्या ऐवजी हो शाश्वत धंदाच कसा करता येईल ह्याच्याकडे आपला कल आहे. त्यामुळे आपण ह्या क्षेत्रात उतरलो. तुम्हाला सांगितलं स्वतःचं काहीतरी असावं. हे स्टार्टिंगला पण तेच वाटत होतं आणि एंडिंगला पण तेच वाटणार आहे. त्यामुळं आपण ह्या क्षेत्रात उतरलो बा. आता हे मागचं शेड आपण बघतोय तर ते किती जागेत आहे आणि लांबी रुंदी कशी आहे? हे बघा 20 बाय 100चं हे शेड आहे. बरं. इकडे एक लेबर रूम आहे, स्टोर रूम आहे. आणि इकडं मुक्त गोट्याचं काम करायच्या हिशोबाने इकडं आपण स्पेस मोकळा ठेवलेला आहे. कडनं 100 एक झाडं लावलेली आहेत, फळांची आहेत, काय सावलीची आहेत, जेणेकरून भविष्यात गायींना चांगलं वातावरण मिळावं, निरोगी राहाव्या. म्हणजे आत्ता पूर्णपणे बंदिस्त आहेत ते? आता पूर्णपणे बंदिस्त आहेत. पूर्वी होत्या जेव्हा लहान लहान कालवडं आम्ही घेतलेली त्यावेळेस होती. हे आपलं तुटकं मुटकं कसं तरी आम्ही रॉ मटेरियल वापरून हे बनवलेलं आहे. पण आता गाई मोठ्या झाल्या ह्यावरून उड्या मारतात किंवा ह्या तोडफोड करतात. त्यामुळे आता जमत नाही. आता ह्याला चांगलं तारा कंपाऊंड पक्क एकदम केलं पाहिजे. त्यावेळेस मग मुक्त सोडणार आहे आम्ही. तुम्ही मला सांगा की पशुवैद्यकीय डॉक्टर होता, तो पिरियड तुमचा किती होता आणि त्यानंतर दूध व्यवसायाला सुरुवात तुम्ही कधी केली? किती वर्ष झाले तुम्हाला पशुवैद्यकीय डॉक्टर? ते आपण 2 वर्षाचं केलं. त्यानंतर बायपमध्ये कोर्स केला. त्यानंतर मग 1-1.5 वर्ष इथं अनबुले डॉक्टर असतील किंवा बाहेर तावरे डॉक्टर वगैरे असतील सोलापूरचे, यांच्या हाताखाली मार्गदर्शन त्यांचं लाभलं आपल्याला. त्यांनी आपल्याला स्किलफुल चांगलं शिकवलं. तिथून पुढं आपण वाटचाल करत राहिलो. आता याला खर्च किती आला असेल साधारण तुम्हाला? आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली गायी आणल्या तर आधी तुमचं शेड कसलं होतं आणि नंतर तुम्ही काय त्यामध्ये हे केलं, बदल केला? आमचं काय पूर्वी आम्ही शेडच बांधतानाच पक्क बांधलंय. नवीन व्यवसायाची सुरुवात झाली त्यामुळं काय ह्याच्या आधी काय असं जुनं होतं किंवा काय असं नाही, किंवा आम्ही पण ह्या व्यवसायात काही जुने होतं असं पण नाही. आम्ही पण नवीन आहे आणि शेड पण नवीन आहे. आधी शेड तयार केलं, मग गाय आणल्या. सुरुवात गायींची कितीपासून झाली तुमची? सुरुवातीला आम्ही गायींचा व्यवसाय करायचा, तर मग आता धार्मिक दृष्ट्याने देशी गाय आणाव्या अशा हिशोबानं मी विजिटला जायचो. त्या ठिकाणून 2 गिर गाय आणल्या आणि आमच्या घरच्याच आमच्या काकांच्या गायची एक खिल्लार कालवड आणली. त्यांचं पूजन करून नंतर मग आम्ही ह्या 3 आणल्या आणि त्यानंतर 1-2 अशा विजिटला जाईन कुठं किंवा कुणाच्या आमच्या वडिलांच्या मित्रांच्या वगैरे अशा साध्या कालवडी आणल्या, साध्या गायी आणल्या का जेणेकरून आपल्याला अनुभव यावा, त्यातून शिकाय मिळावं की गायचं संगोपन काय आहे. आम्ही एकदम अशी 1-1.5 लाखाची गाय आणली नाही, जेणेकरून आम्हाला प्रॅक्टिकली पण अनुभव घ्यायचा होता. आपल्याला प्रॅक्टिकली पशुवैद्य म्हणजे वेटनरीचा सुद्धा अनुभव होताच, पण जे महत्त्वाचं त्याला सांभाळणी कशी करायची, काय करायची हे आपल्याला जास्त अनुभव नव्हता. त्याची यापूर्वी कधी आपण केलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही साध्या गायी आणल्या आणि त्याच आता चांगल्या तयार केल्या. त्यांनी सगळ्या कालवडी ज्या आणल्यात त्या सॉर्टेड सिमेंटनं आता प्रेग्नंट केल्यात आणि त्याच कालवडींपासून आता आपण ब्रीडिंगवर काम करतोय. सुरुवातीला महत्त्वाचं येतं दूध व्यवसायात ते म्हणजे भरपूर कष्ट असतात. तर ते कष्ट कमी करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले? आणि जे तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून व्हिजिटला वगैरे जायचे, हे दोन्ही मॅनेज कसं केलं तुम्ही? सुरुवातीला कष्ट म्हणजे काय झालं, इथं आमच्या शेजारी एक पोल्ट्री आहे, तर त्या ठिकाणी एक MP चा भैया होता. नवरा बायको होती, ती दोघं करायची इथं. आम्ही कोरेगावात राहिला आहे पहिल्यापासून, म्हणजे कोरेगावात राहिलोय. तर ते नंतर सुट्टी गेली, ती काय माघारी आली नाहीत. मग आता काय करायचं, पावसाळ्याचे दिवस आहेत, ऊस वाहतूक इकडे तिकडे गाड्या भरपूर असते, ते चालते. त्या म्हणलं आता ही जास्त पळापळीचा धंदा नको. त्यामुळे आम्ही एकदम आलो. इथे 2 खोल्या काढलेल्याच ऑलरेडी आपण लेबर.
आणि त्या हिशोबाने इथं आपण स्वतःची राहायची जरा तयारी केली. इथंच राहिलो ते मग आता जम बसत बसत इथंच थांबलोय. कामं पण रोजची रोज आपली घरची सगळी करते ते, कोण असं बाहेरचं म्हणजे लेबर नाही किंवा कोण नाही. अख्खं कुटुंब दिवसभरात झटत असते. आणि त्या हिशोबाने आता एक 8-9 महिने झालं कंटिन्यू काम चालू आहे. आणि मी जरी बाहेर गेलो विजिटला, आमच्या घरातली सगळी असते ती कोणाचं ना कोणाचं लक्ष असते. आता आम्ही इथंच राहायला असल्यामुळं एकदम म्हणजे सगळी कामातच असते आणि सगळ्यांचं लक्ष असते. किती खर्च झाला म्हणलं शेडला पूर्ण? शेडला तसं आमचा हे पूर्ण बाहेरचं कंपाऊंड हे वगैरे भविष्याच्या हिशोबानं आम्ही आत्ताच करून ठेवलेला आहे. त्या हिशोबानं आम्हाला ही जमीन ही लेवल केली किंवा बोर घेतली, टाकीचं बांधकाम केलं, परत हे शेड चांगलं बांधले मजबूत बघा. त्या हिशोबानं आम्हाला आतापर्यंत एक 15 लाख रुपये खर्च झालेला आहे फक्त शेडसाठी. आणि त्यानंतर कालवडी तर काय आपण म्हणजे जिथं जिथं विजिटला जायचो किंवा जसं तुम्हाला सांगितलं जास्त महागाईची व्यापाऱ्यांच्या नादाला लागून आपण काही घेतलेली नाही. असं म्हणत नाही की व्यापाऱ्यांच्या नादाला लागू नाही, पण आपल्याला अनुभव घ्यायचा होता. त्यामुळं आपण सुरुवातीला आपण साध्या छोट्या गाय घेतल्या. सगळ्या एक वन टाइमच येणार आहेत. 1-2 महिन्यात जवळजवळ 7-8 कालवी होणार आहेत. आता जी तुमची जी सुरुवातीची गुंतवणूक होती, जसं की तुम्ही म्हटला शेडला भरपूर खर्च झालाय, ती गुंतवणूक तुमची किती होती आणि त्यासाठी खर्चाचं नियोजन तुम्ही कसं केलेलं? ते गुंतवणूक बरीच. आता आम्ही तर तसं हिशोब धरलेला एक 4-5 लाख रुपयेपर्यंत सगळं उभं राहील. त्या हिशोबानं ना आम्ही जरा म्हणजे तर पैसे काढून ठेवलेले तसे. पण जसं जसं मांडलं व्यवसाय तसं एक काही ना काम वाढत गेलं. मग त्या हिशोबानं काय आता आपल्याला उतरलो शेत तर आपल्याला खर्च पण करावा लागला ना. मग असं करत पण आपल्या भविष्य दृष्टीने चांगलं झालं. मोठं कंपाऊंड झालं जेणेकरून आपल्याला 10 वेळा कंपाऊंड छोटं कंपाऊंड करून परत मोठं काढा परत नवीन जोडा ती करावं लागणार नाही. त्या हिशोबाने जमीन ही लेवल जमीन नव्हती, तिथंच जरा जास्त खर्च झाला. जवळजवळ ह्या क्षेत्रात महिनाभर JCB चालला. मुरुम एवढा निघाला ह्या क्षेत्रात. पडीक जमीन होती ही सगळी. नवीन आपण क्षेत्र घेतलं त्यावेळेस. मग हे क्षेत्र तुम्ही घेण्याचं का ठरवलं, की काय उद्देश होता त्यामागे? तसं आपण शेती घ्यायची किंवा शेतीत इन्व्हेस्टमेंट करायची ह्या हिशोबानेच आमच्या वडिलांनी म्हणजे हे घेऊन ठेवलेलं आहे. पण नंतर मग आमचं निर्णय झाला की दूध व्यवसाय करायचा, आपल्याला डेअरी फार्मिंग करायची. तर मग कुठं जागा चांगली आहे कुठल्या शेतात, तर इथं या ठिकाणी 2.5 एकर एकदम एकट्ठा जागा आहे चारा नियोजनासाठी म्हणा, किंवा रोड आहेत. इकडून चिमणगावचा रस्ता आहे, तिकडून आमच्या गावचा भंडरामाचीचा रस्ता आहे. 2-4 रोड आहेत याला जायला, जेणेकरून भविष्यात दूध गाडी पावसा पाण्याच्या हिशोबाने किंवा जागा मुबलक आहे. व्यवसाय जरी वाढला तरी आपल्याला कशाची अडचण येणार नाही, पूर्ण पटांगण आहे. त्या हिशोबाने आपण इथं उभा केला. तुम्ही सुरुवात केली त्यामध्ये मला सांग की एक महत्त्वाचा विषय यामध्ये येतो की तुम्ही पहिला रुगाई निवडल्या, तर त्यामागचं कारण सांगा, का निवडलं तुम्ही त्या? पहिला रुगाई निवडण्यामागचं कारण म्हणजे आपण ह्या क्षेत्रात नवीनच उतरत होतो. आणि त्या आधी क्षेत्रात उतरायच्या आधी 1-1.5 वर्ष मी पशुवैद्यक क्षेत्रात उतरलो. विजिट केल्या, काय केल्या, माणसं गाय काय विकतात हे मी जरा लक्षात घेतलं. जेणेकरून एखादी आजार खाती गाय असावी किंवा मस्टिडीज म्हणा काय म्हणा ह्याला सारखी बळी पडणारी गाय असावी. ही माणसं जरा म्हणजे 2-3 वेताला विकतात असं मला समजलं. मग स्टार्टिंगलाच रिस्क नको, ह्या हिशोबानं म्हणलं आपण पहिला रोग घेऊ, जेणेकरून आपल्याला 4-5 वर्ष आपल्याला त्या गायी वापरा येतील. आणि 2-3 वेताचे घेतले असते तर ते 2-4 वर्षांनी ती विक्री करावी लागतात. त्यांची इम्युनिटी पॉवर कमी होते म्हणा, वय वाढतं, दूध देण्याची क्षमता म्हणा. त्यामुळे आम्ही पहिला रुगाई पहिला कालवडी घ्यायच्या ठरवल्या. पहिला कालवडी घेतल्या आणि महत्त्वाचा अनुभव, कारण की गाय घेतल्या असत्या लगेच दुधाच्या गाय घेतल्या असत्या, काय झालं काय नाही, दूध कसं निघतं कसं नाही निघत, दूध कशामुळे वाढतं कशामुळे नाही वाढत, मस्टडीज काय होतो हे आम्हाला लगेच कळलं नसतं. आम्ही गोंधळून गेलो असतो आणि आम्हाला त्रास झाला असता त्याचा आणि भरपूर लॉस झाला असता. औषध उपचाराला भरपूर पैसे गेले असते. त्यामुळे आम्ही स्टार्टिंगला जराशी म्हणजे स्टेबल होईपर्यंत, आम्हाला स्वतःला सुद्धा कष्टाची सवय होईपर्यंत म्हणा पहिला रोग घेतला. आणि आता 8-9 महिने झाला आम्हाला जरा जजमेंट आले बऱ्यापैकी. त्या हिशोबाने आम्ही आता ह्या सगळ्यांचा सांभाळ करू शकतो. हा कॉन्फिडन्स त्यावेळेस नव्हता पण आता आलाय. आता तुम्ही जसं की म्हटला की तुम्ही जिथे व्हिजिटला जाल
तिथून गाय खरेदी करत होता. हम्म. असं का वाटलं नाही की आपण पैसे थोडे घालवावे आणि एक चांगल्या ब्रीडची गाय आपण खरेदी करावी, असं का वाटलं नाही? चांगल्या ब्रीडची गाय खरेदी करावी, तसं ब्रीडच्या गायी म्हणजे आता काळाची गरज आहे ब्रीडिंगवर काम करणं किंवा ब्रीडच्या गाय पाळणं. पण आम्ही घेतलं नाही म्हणजे कसं, आम्हाला सुरुवातीला म्हणजे भीतीच होती तशी. एवढे 1-1.5 लाखाची ब्रीडची गाय घ्यायची म्हणजे आता 1.5 लाख 2 लाख ह्याच किमती आहेत सरासरी. आणि त्या एकाच गायीत एवढी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आणि अनुभव तत्वावरती वापरण्यापेक्षा अनुभवासाठी आपण ह्या साध्या गाया घ्याव्या. आणि साध्या गायांना म्हणजे कसं 60-70-75% जरा आजारपणाला जास्त बळी पडत नाहीत. हा आता आम्ही घेतलेला अनुभव आहे. त्या हिशोबानं म्हणजे आणि जास्त पैसे देऊन तरी काय करायचे, 2 लाख रुपयाला गाई घ्यायची, किती घेणार आहे आपण, एक गाई घेणार आहे बरोबर का. आणि त्याच एकाच गाईवर एवढे पैसे लावायचे आणि त्या एकाच गाईला काय झालं तर आपली किती नुकसान होईल स्टार्टिंगला, ते होऊ नये यासाठी आम्ही छोटी छोटी गुंतवणूक केली. हळूहळू शिकायचं म्हटलं, हळूहळू प्रगती करायची. हळूहळू शिकून हळूहळू प्रगती करायची. एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतो की आता तुमच्या गायी जर तुम्ही जसं की म्हटला की गाभण आहेत, तर आता किती गाभण आहेत गाय आणि आपल्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत आता? आता आपल्याकडं टोटल 19 लहान मोठे आहेत. बरं. त्यात देशी 3 आहेत, म्हणजे 2 गिर गाय आहेत, सॉरी 4 आहेत देशी, 2 खिलार आहेत, 2 देशी आहेत गाय. एक म्हैस आहे, तिची एक रेडी आहे, एक शेरडी आहे आपलं, आणि बाकीचे सगळे जर्सी आहेत. लहान मोठे सगळे जर्सीज आहेत. यातले गाभण आता गाभणची संख्या तुम्हाला सांगायचं झालं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या ठिकाणी गाभण आहेत. बरं. 12 जनावर गाभण आहेत. त्यातले आम्ही आता ब्रीडिंगचं काम सुरुवात करायची म्हटलं तर आता चांगलं सिमेंट वापरलं पाहिजे, चांगल्या पैदाशी तयार केल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही 1 2 बघा 3 4 5 6 7 8 9 7 गायींवर ब्रीडिंगचं काम केलेलं आहे. 12 पैकी 7 गायांवर 12. हा बाकीच्या कन्व्हेन्शनल सिमेंट्सने गाभण आहेत, पण बाकीच्या ह्या सगळ्या आहेत त्या सॉर्टेड सिमेंट्स, एबीएसच्या सॉर्टेड सिमेंट्सने गाभण आहेत कालवडी. जेणेकरून आपल्याला आता होणारे जे आहे डिलिव्हरी होणार आहे त्यात कालवडीच होणार 100%. आणि त्यावर आपण असंच मग ब्रीडिंग करत करत फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन असं उत्तरोत्तर प्रगती करत जाणार. तर यामध्ये जो मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचे तो असा की आपण बघतो की जी सायकल आहे म्हणजे दुधाची गाई त्यानंतर गाभण गाई अशी जी सायकल फिरत राहिली पाहिजे ते नियोजन तुमच्याकडे आता दिसत नाही. त्यामागचं कारण आणि त्यासाठी असे विचार आले का डोक्यामध्ये? नाही, ते नियोजन दिसत नाही कारण की आम्ही घेतानाच कालवडीच घेतल्या ना सगळ्या. आणि पावसाळा झाल्यानंतर चराई वगैरे आम्ही सोडायचो. त्यानंतर एकदम जराशी बॉडी वेट गेन केलं, खुराक हे व्यवस्थित केला तर एकदमच सगळ्या शिमिसला आल्या. 1-1.5 महिन्याच्या 15 दिवसाच्या आठवड्याच्या आपण सगळ्याच शिमिसला आल्या. सगळ्याच हिटला आल्यानंतर आम्ही काही हिट मिस केली नाही काही, जेणेकरून पुढची सायकल त्या चालत राहिली असा काही हिशोब केला नाही. सगळ्याच पहिल्यांदा आम्ही लावून काढल्या कारण की आमचा जो म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जो होता तो जास्त होत होता. त्यामुळे ते आता माघारी कसं मिळवायचं पैसे त्या हिशोबाने लवकर गाभण करून टाकले आम्ही काही. आणि ही सायकल मेंटेन भविष्यात राहील. कसं आहे एक प्रत्येकाचं आता पुढं पण एकदमच गाभण राहतील असं नाही ना. एखादी काही 2 महिने मागं राहते, एखादी 2 महिने आधीच राहते असं. आता याच्यावर चाराचं नियोजन असतं ते कसं असतं? आता चारा बऱ्यापैकी आपल्या शेतातला सगळा असतो. मका, ऊस, हत्ती घास, कडबा, वैरण वगैरे. आपल्याला गरज पडली तर इथून पुढे आता उन्हाळ्यात थोडाफार विकत घ्यावा लागणार. आणि खुराकाचं नियोजन कसं असतं आता? खुराकात आम्ही दुधाच्या गायींना बार्ली वापरतो. बरं. आणि बाकीच्यांना गोदरेजचं ग्रोवर म्हणा, गर्भणी म्हणा, बारामती वगैरेचं, फ्रान्सी फीड म्हणा, हे पशुखाद्य वापरता. मित्रांनो आपण बघितलं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. काय सांगाल की आता इथून पुढचे जे नियोजन असणार आहे त्यामध्ये तुम्ही काय बदल करणार आहात? जसं की आता आपण म्हटलं ते सायकल मेंटेन ठेवण्यासाठी कसे प्रयत्न असणार आहेत आता तुमच्या पुढे? सायकल मेंटेन ठेवण्यासाठी मग काय, जेणेकरून जर एखादी गाय आपली गाभण राहत नसते लवकर तर त्याऐवजी आपण एखादी नवीन खरेदी करणं किंवा जास्तीत जास्त ह्यांचंच न्यूट्रिशन कसं आपण फुलफिल करून ह्यांचंच कसं म्हणजे प्रेग्नन्सी रेट वाढवता येईल याकडे लक्ष देऊ. सायकल मेंटेन व्हायसाठी आमच्याकडे बारीक की आता 2-3 कालवड आहेत.
ते सुद्धा हिटवर येऊन ते गाभण राहणार. त्या पुढच्या काय आता ह्या 8 तोपर्यंत असं सायकल फिरत राहील. आणि सायकल फिरायला 1-2-2.5 वर्ष लागतेच. स्टार्टिंगला कुणाचंच सायकल फिरत नाही नवीन गोटवाले. मग 2-2.5 वर्ष आपण तसंच आपलं कन्सिस्टंट राहायचं. आपल्याला रोज वेगवेगळे आयडिया येते ते आपल्या ह्यात ॲप्लाय करायची. जसं की मी बघितलं की एक म्हस आहे, रेडीज आहे नाही, ही रीड आहे. तर मला सांगा की मग तुम्ही हे सुरुवातीलाच होते तुमचे म्हैस? नाही सुरुवातीला नव्हतं. हम्म. हे आम्ही नंतर घरी दूध वापरण्यासाठी म्हैस घेतली. मग मला सांगा की म्हैस पालन करायचं का ठरवलं नाही तुम्ही, फक्त याच्यामध्येच का उतरायचं ठरवलं? म्हैस पालन म्हणजे न करण्यामागचं कारण म्हणजे म्हशीचं कसं आहे, म्हणजे बऱ्यापैकी बघितले त्याप्रमाणे पानवा चोरायच्या तक्रारी किंवा काय म्हशींना धारा देतात, काय म्हशीनं देत नाहीत, किंवा एकच माणूस लागतो म्हशीला, दुसऱ्या माणसाला देत नाहीत. ह्या अडचणी म्हणा, किंवा म्हणजे एक मोठी म्हणजे गोष्ट म्हणजे काय तर एक माणूस लागतो म्हशीला, नाहीतर पानवायच्या तक्रारी होतात, धार देणार नाही, लात मारणार. त्या हिशोबानं आम्ही याचे बाय केल्या. कोणी पण आलं धार काढली. याचे बायांचा स्वभाव कसा आहे की तापट नसतात, तशा म्हशी तापट असतात. त्यामुळं आम्ही म्हैस पालन नाही केलं. जेणेकरून मी कुठे विजिटला गेलो किंवा कुटुंबातलं कुणाला बाहेर जायचं असलं, कुणाला थांबायचं असलं तर ते इकडे तिकडे जाता यावं. म्हणजे बांधून राहू नये माणूस की बाबा म्हशी आहे त्या धारा देत नाहीत, अशा दुसऱ्या प्रकारचं. म्हणजे कसं आहे कुठं आपल्याला जाता येत नाही, येता येत नाही, किंवा आता हा त्रास होऊ नये, त्यामुळे आम्ही केलं नाही. मशीन वगैरे आणलेली आहे का? सध्या दुधाची मशीन नाही, पण आता ह्या कालवडी आमची 6-7 ते वेल्यानंतर एवढ्या आता 15 दिवसात आम्ही मशीन घेणार. आता तुम्ही या कालवडी खरेदी केल्यात, कशा प्रकारे तुम्ही खरेदी केल्या आणि काय काय बघून घेतलं मला सांगा. आम्ही कालवडी खरेदी करताना तशी त्याची बऱ्यापैकी जात बघितली, किंवा शरीराचं आकारमान भविष्यात कशा होत्याल्या, किमतीला साजेशीर आहेत का, जशा मालक कमी मध्ये बोलतोय त्याप्रमाणे आहेत का, हे बघून घेतली. जर गाय ती कमी दूध देत असेल, आता तुम्ही सिलेक्टिव्ह म्हणजे जिथे जाऊन तुम्ही जिथे व्हिजिटला जायचं तिथून खरेदी केल्यात, पण तिचा पहिला वेत असल्यामुळे आपल्याला काही अंदाज नाही की दूध किती देऊ शकते ते. मग जर तिने दूध कमी दिलं तर त्यासाठी वाढवण्यासाठी वगैरे त्याचा उपाययोजना काय असणार आहे तुमच्या? तसं गायचं जी कॅपॅसिटी आहे त्याचप्रमाणे गाय दूध देणार. त्याच्या बॉडी स्कोअरवर, लेग स्कोअरवर, आर्डर साईजवर, कॉम्पॅक्ट आर्डर आहे, क्लोज आर्डर आहे, त्यावर डिपेंड असते. न्यूट्रिशन असते, त्यात जेनेटिक्स असते, या बऱ्याच गोष्टी असतात. त्यावर अवलंबून असते कमी देणार किंवा जास्त देणार. एखादी गाय कमी देते तर का कमी देते, त्याचं प्रोटीन त्याला कमी पडतंय, मिनरल कमी पडतंय, कॅल्शियम कमी पडतंय, ह्याचं आपण डायग्नोसिस करायचं, आपल्या लक्षात येतं. मग त्याची आपण फुलफिलमेंट केली, त्यांना ते फिडिंग केलं, ते मग वाढते दुधाला. पण त्याला महत्त्वाचा रोल म्हणजे जे तुमचं फिडिंग आहे, चारा नियोजन किंवा जे खुराक आहेत त्यात काय आहे काय नाही याचा तुम्ही म्हणजे अभ्यास केला पाहिजे, की त्यातून काय मिळते गायला, कुठलं न्यूट्रिशन मिळते, कुठलं न्यूट्रिशन लागते दूध वाढीसाठी, ते आहे का त्यात, किंवा जे पशुखाद्य चारतोय ते कंपनी सांगते म्हणून नुसतंच लिटरल 300 ग्राम चारतोय, त्यात काय आहे. तुम्ही लॅब टेस्ट केली पाहिजे. आपल्या भागात बऱ्यापैकी लॅब झालेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन पशुखाद्याची लॅब टेस्ट केली पाहिजे. कुठलं का असं मोठ्या कंपनीचं असो लहान कंपनीचं असो, सगळ्यांचे सॅम्पल घेतले पाहिजेत, त्याची लॅब टेस्ट केली पाहिजे. त्यात युरियाचं प्रमाण किती आहे, प्रोटीन किती आहे, कॅल्शियम किती आहे, फॉस्फरस किती आहे, मिनरल्स किती प्रमाणात आहे, टॉक्झिन बाइंडर आहे का, या सगळ्यांचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला एकाच वेतात गाईचं सगळं दूध काढायचं नाही. एकाच वेतात काढून काय करणार आहे, युरियानं नुसतं तुम्ही दूध काढचाल, पण नंतर जर गाभण राहिली नाही, गाभण राहत नसली, बाकड काळा वाढला, जेवढं जी तुम्ही कमाई केली त्या गाईतनं ती पुन्हा आहे तशी ती गाई खायला लागते. त्यामुळे हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे शेतकरी लक्ष अजिबात देत नाही, आणि नंतर परत म्हणतो दूध व्यवसाय परवडत नाही. पण ह्याचा सगळ्याचा अभ्यास जर केला, जर शाश्वत पद्धतीने स्किलफुल सगळं काम केलं, अभ्यासपूर्वक केलं,
तर काय आहे, आपण जी देणार आहे तीच आपल्याला रिवर्स देणार आहे ती आपल्याला मग. तुम्ही जसं की म्हटलात, जसं की शेतकरी म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही, बरोबर. मग तुम्ही आता हे व्हिजिटला जे जाता त्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या चुका कोणत्या होताना दिसतात तुम्हाला? बरोबर. शेतकऱ्यांच्या चुका होताना दिसतात म्हणजे ब्लाइंडली जे पशुखाद्यावर ट्रस्ट ठेवतात. मी काय बी म्हणू द्या, मी कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही, पण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी एक म्हणजे मला तर वाटते पशुखाद्याच्या कंपन्यांनी लॅब रिपोर्ट आपल्या महिन्याला 15-15 दिवसाला काहीतरी पब्लिश केला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला त्यातली माहिती सुद्धा दिली पाहिजे. कॅम्प्स घेतले पाहिजेत कंपन्या. नुसत्या आणून दुकानात पोती ठेवली आणि ह्यानं दूध जास्त निघते आणि त्यानं दूध जास्त निघतंय की कोण म्हणतंय नाही निघत, पण त्याच्यामुळे जी गाभण राहण्यासाठी ज्या तक्रारी येतात त्यात म्हणजे शेतकरी मार खातोय. गाभण राहिल्या नाही ते गायाला आणली 1 लाख रुपये आणली, 1.5 लाख रुपयाला आणली, गाभण वेळची वेळ राहत नाहीत, राहिल्या तरी उशिरानं राहिल्या तर मग ते प्रॉफिट जे जनरेट केलेलं असतं ते पुन्हा म्हणजे गायवरच खर्च करतो माणूस. मग त्या ठिकाणी मग शेतकरी म्हणतो दूध व्यवसाय परवडत नाही, काहीच राहत नाही. जर वेळची वेगळी गाभण राहिली पण चौरस आहार. काही शेतकरी नुसताच घास देतात का तर 1-1.5 रुपये किलो त्याचं कॉस्टिंग आहे. मका देत नाहीत, ऊस देत नाहीत. ह्या चौरस आहार पण पाहिजे किंवा त्याला मिनरल्स विटॅमिनची पूर्तता. म्हणजे शेतकऱ्यांचं हुशारच झालं पाहिजे हो, अभ्यासपूर्वक केला पाहिजे. नुसतं काही आणली टाक चारा काढ धारा ते चालत नाही ना. मग असा जर विचार केला आणि म्हणजे स्किलफुल काम केलं तर मग होईल, नाहीतर मग नाही. मग पशुखाद्यावर म्हणा किंवा फक्त घासच घातलं राहिलं तर ह्यामुळं जे मेंटेनन्स निघतो गायींचा तो गाय बाद होते. तुम्ही यामध्ये ज्या गिर गाय निवडल्या त्यामागचं कारण काय, का निवडल्या तुम्ही यामध्ये? आम्ही फार्मच्या स्टार्टिंगला ह्या गिर गाय आणल्या. बरं. या 2 गिर गाय फार्म चालू करताना आणल्या, जेणेकरून आपल्याला ह्या गायींच्या क्षेत्रात उतरायची तर आपल्या भारताची जी देशी गाय आहे, आपली धार्मिक गाय आहे हिंदू धर्माची, त्यापासून आपण सुरुवात करावी म्हणून आम्ही खिल्लार आणि गिर ह्या 2 गायी आणल्या, त्यांचं पूजन केलं आणि त्यापासून नंतर आम्ही हा वाढवत गेलो गोठा. त्या खरेदी कुठून केल्या या? ह्या बोसेमध्ये माने सर आहेत, प्रोफेसर माने सर आहेत, त्यांच्या गोट्यावर आपण व्हिजिटला असायचो त्या फार्मवर. मग त्या ठिकाणी मला ह्या पसंत पडल्या. सरांना म्हटलं आम्हाला 2 ठेवा. मग त्यांनी आपलं गोट्याचं काम हे होस तोपर्यंत तशाच ठेवल्या. गोट्याचं काम झाल्यानंतर वास्तुशांती वेळेस आम्ही आणले. आणि ही देशी गाय? आणि ही देशी गाय ही आमची घरचीच गाय आहे पूर्वीपासून. हिच्या मागं कोण आहे आता खाली? हिच्या मागं ही गाभण आहे आणि हिची जी 1 नंबरला ती कालवड आहे ती हिचीच आहे. तिकडे आहे का पलीकडे? तिकडे 1 नंबरला तिकडे आहे. आता या पूर्ण गोठ्यामध्ये आता तुमचं साधारणतः दूध किती चालू आहे? आमच्या आता सध्या 1, 2, 3, 4 गायी चालू आहेत. बर. ह्या 4 गायींना 9-10 महिने झाले ती येऊन. बर. आणि गाभण आहेत सगळ्याच गायी. त्यांचं 30-35 लिटर दिवसाचं संकलन आहे. 35 लिटर जातं दिवसाचं. आणि जातीला ह्या आपल्या 60-70% असल्यामुळे ह्यांची क्षमता पण तेवढी नाही, त्यामुळे त्यांच्या हिशोबाने त्या देतात. बरोबर. म्हस ठेवली ती घरच्या दुधासाठी, घरी दूध खायसाठी ती दूध म्हस ठेवली. आणि ही त्या गायची कालवड आहे. कालवड आहे. मग ही कशी घरीच ठेवणार आहे तुम्ही? घरीच ठेवणार आहे, घरीच. आता दूध किती जातं मग तुमचं साधारण? 35 लिटर ॲव्हरेज जातं दिवसाचं. 35 लिटर. आता आपण हे पूर्ण गोट्याचं नियोजन ऐकलं. तुमचं स्वप्न काय आहे आणि किती गायांपर्यंत तुमचं टार्गेट आहे? किती गायपर्यंत गोठा न्यायचं तुम्हाला? तसं किती गायपर्यंत म्हणण्यापेक्षा किती दुधापर्यंत न्यायचं हे टार्गेट असलं पाहिजे, कारण की ब्रीडिंगला तिथं महत्त्व येणार आहे ना. जसं जसं आता हाय टार्गेट म्हणजे वाढत राहावं दूध एवढीच अपेक्षा आहे. तिथून पुढे कंटिन्यू वाढत राहावं, प्रगती व्हावी एवढंच आहे. टार्गेट काय, टार्गेट वाढतच राहते की हळूहळू. एक अचीव केलं की दुसरं तयार होते लगेच. त्यामुळे आपल्याला फक्त प्रोग्रेस करत राहायची. तुम्ही पैलवान आहात, त्या पैलवानकी क्षेत्राचा कसा फायदा मिळतो आपल्याला आणि कोणते अनुभव मिळतात आपल्याला? तुम्हाला खरं सांगतो, पैलवानकी क्षेत्र म्हणजे पैलवानकी केल्यामुळे मला खरं तर यात 6 महिने लई त्रास झाला.
ह्या कष्टाच्या कामात. बरं पहिलवान किती कष्ट नसतं असं नाही, त्यात असतं, पण ते कसं व्यायामाचं कष्ट आणि हे काबड कष्टाचं कष्ट आहे खरं खरं म्हणायला गेलं तर. जवळजवळ 12 किलो वजन कमी झालंय माझं हे. भरपूर म्हणजे उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या, पावसाळा असू द्या, काय ना काय कंटिन्यू काम करत राहायला लागते. आपण म्हणू चारा आणायचा, टाकायचा, धारा काढायच्या, निवांत बसायचं, पण तसं नाही. व्यवसाय म्हणलं लगेच एक अडचण येते, ती मिटवस्तोपर्यंत दुसरी अडचण येते, असं कंटिन्यू राहते. पहिल्या क्षेत्राचं म्हणजे जरा शारीरिक म्हणजे आपल्याला स्टॅमिना असल्यामुळं, ताकद असल्यामुळं व्यवस्थित आपल्याला कामाला जरा एनर्जी राहते. आता आम्हाला जवळजवळ 1 किट राहिली 2 दिवसाला ऊस लागतोय. बरं. जरी घरातले कोण इकडे तिकडे नसले तर आम्ही 1-2 जण म्हणलं तरी तोडतोय. म्हणजे हे आहे ते पहिलवानकीचीच देण आहे. कुणाचं पण काम नाही म्हणजे एवढं शहरात असाय पण लागतंय ना एवढं काम होण्यासाठी. कोण एक पण लेबर नाही इथं, सगळे घरगुती हँडल करतात. किंवा आता आम्ही कुट्टी मशीन घेतली आहे, 6 महिने एवढ्या गुरांना अडकी तेव्हा चारा कापून टाकायचो. हातानं धारा काढतो एवढ्या 6-7 गायांच्या. ही सगळी पहिलवानकीचीच देण आहे. आता महत्वाचा प्रश्न येतो की तुम्ही म्हटलं की तुमचं घरगुती चाऱ्याचं नियोजन आहे, वाळकी वगैरे वैरण ते कुठले असते तुमची? वाळकी घरच्या ज्वारीचं कडब असतो. बरं. बाकी सोयाबीनचं बुस्केट वगैरे सीजनला गोळा करून ठेवलेलं. बरं. ते पुरतं. ज्यांना चाऱ्यासाठी क्षेत्र नाहीये मग त्यांनी विकतच्या चाऱ्यावर नियोजन केलं पाहिजे, आणि परवडतं का विकतच्या चाऱ्यावर? जेणे त्यांना आपलं नियोजन कसं आहे त्यावर आहे ना शेवटी. कसं तुमचं म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट काय आहे त्या हिशोबावर नियोजन केलं पाहिजे. जर प्रोडक्शन कॉस्ट वाढत असली तर विकतचा घेऊन काय उपयोग आहे. जर स्टेबल राहत असली तर काय 4 महिने 2 महिने टिकवायसाठी गोटा, ज्यावेळेस आपल्याला घरचा चारा उपलब्ध होत नाही तोपर्यंत गोटा टिकवायसाठी घेऊ शकतात. एखाद्याचं प्रोडक्शन कॉस्ट अगदीच कमी होत असलं किंवा दूध संकलन जास्त असलं तर ते विकतचा चारा घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या मॅनेजमेंटवर आहे, किती गाय गाभण आहेत, किती गाय दुधावा आहेत, त्यावर सगळं नियोजन राहतं. ब्रीडला कशा आहेत त्यावर आहे शेवटी. आता आम्ही गायींना वापरतो बार्ली का वापरतो, आणि आमच्या गायाच असणाऱ्या मुळात 4-5 लिटर, 6 लिटर, 7 लिटर तिथपर्यंतच कॅपॅसिटीचे आहेत. मग आम्हाला पशुखाद्य 33-34 रुपये किलोचं घालून परवडणार नाही. त्यामुळे आम्ही 10 रुपये 11 रुपये किलोनं बार्ली घालतो. त्यात पण प्रोटीन लेवल आहे. पण शेवटी आपल्याला कुठं ना कुठं एक म्हणजे बिझनेसच्या हिशोबानं ते करावं लागते मॅनेजमेंट. दूध व्यवसाय परवडण्यासाठी किती लिटरची गाय असणं महत्वाचं आहे? 20 लिटर, 20-25 लिटर, 25 लिटरची तर पाहिजे तेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं 20-25-30 लिटर असू द्या. त्यासाठी माणसाचा अनुभव पाहिजे, हळूहळू केलं पाहिजे, एकदम गाई घेऊन आहेत जेणेकरून आपल्याला स्टडी व्हावा त्याचा. अडचणी आल्या तर त्या गायी बाद होऊ नयेत. त्यासाठी त्याचं कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल हे किती लागतं, किती प्रमाणात याचा योग्य स्टडी केला पाहिजे. ब्लाइंडली कुठल्याही पशुखाद्यावर म्हणा किंवा कशावर ट्रस्ट केलं नाही पाहिजे. मिनरलच्या कंपन्या असतात किंवा काय चांगल्या कंपनीचा वापरला पाहिजे. स्वतः लॅबला ते सॅम्पल घेऊन टेस्ट करून आणला पाहिजे, जेणेकरून स्वतःला सुद्धा ज्ञान येतं त्याचं, आणि जेणेकरून एक पाया भक्कम झाला ज्ञानाचा, पशुखाद्याचा म्हणा किंवा वैरणीचा, चाऱ्याचा म्हणा किंवा ब्रीडचा म्हणा, की ऑटोमॅटिक शेतकऱ्याला सांगायला लागत नाही, ते ऑटोमॅटिक त्याच्या हिशोबाने चालतं राहतं. तुम्ही एवढी सगळी सुरुवात केली, जसं की तुम्ही म्हटलं पहिलवानकी क्षेत्र मी थांबवलं आणि दूध व्यवसायामध्ये उतरलो. मला सांगा की यामध्ये जी घरच्यांची साथ असते ते कशी मिळाली सुरुवातीला? घरच्यांची साथ आमच्या वडिलांची चांगलीच होती. पहिले चांगली, त्यांच्याच म्हणजे साथीने हे सगळं झाले. सगळ्यांच्या कष्टाने आता हे चालले. चालेल दादा, आपण थोड्या दिवसांनी पुन्हा व्हिजिट करणार आहोत. कशी परिस्थिती आहे, काय नियोजन चालू आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन दूध व्यवसायाचा प्रवास यामध्येच आपण आता HF गायींचा जो प्रवास आहे तो पण आता कव्हर करणार आहोत. जर्सी गायींचा आपण कव्हर करतोयच, आता HF गायींचा पण आपण कव्हर करणार आहोत. दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.